नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की तिसरा अध्याय काल संपला. त्याच्यामध्ये असं आपण पाहिलं की योगमाया कृष्णाच्या हातातून सुटून गेली. नंतर आज आता चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री पराशर ऋषी म्हणाले की योगमाया निघून गेल्यानंतर कंसाने खिन्न चित्ताने प्रलंब, केशी वगैरे मुख्य जे राक्षसगण होते, असुर होते, त्यांना एकत्र बोलावलं. मग कंस म्हणाला, हे प्रलंब, हे महाबाहू केशीन, हे धेनुक, हे पूतने आणि अरिष्ट वगैरे अन्य सगळे असुरगण, मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की दुरात्मा देवतांनी मला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण मी इतका वीरपुरुष आहे की आपल्या वीर्याने मी ह्या लोकांना किती जरी त्रास दिला तर हे लोक म्हणजे देवगण काय आणि इतर लोक काय, मी त्यांना मानतच नाही, अजिबात गणतच नाही. अल्पवीर्य इंद्र, एकटा फिरणारे महादेव किंवा असावधानीचे वेळ बघून दैत्यांचा वध करणारा विष्णू, हे काय माझं करू शकणार आहेत का? त्यांचं कार्य सिद्ध होणार आहेत का? कारण माझ्या बाहुबलांनी जे त्रास दिला असे आदित्य, अल्पवीर्य व सुगण, अग्नी किंवा अन्य समस्त देवता माझं काय अनिष्ट करू शकणार आहेत? काहीच नाही. तेव्हा आपण पाहिलं नाही का की माझ्या हातून युद्धभूमीमध्ये देवराज इंद्राने छातीवरच नाही तर पाठीवरसुद्धा बाणांचा वर्षाव घेतला आणि कसा घाबरून तो पळून गेला होता. ज्या वेळेला इंद्राने माझ्या राज्यावर पाऊस पाडायचं थांबवलं, अडवले त्यांनी माझ्या राज्यावरचा पाऊस, तेव्हा मी इतके बाण मारले की त्यांनी ढग सगळे छिन्नभिन्न झाले आणि त्यांनी आपोआप वर्षाव केला, पाण्याचा पाऊस पाडला. हे तुम्हाला माहीतच नाही ना? माहीतच असणार म्हणजे. तेव्हा आमचे गुरु म्हणजे माझा श्वशूर जरासंध सोडला तर मला सगळेजण इतके घाबरतात, पृथ्वीवरचे सगळे राजे लोक माझ्या बाहुबलांनी भयभीत झालेत. भयभीत झाले नाहीत असं कोणी तुम्हाला दिसणारच नाही. असं होईल का कधी? बाकीचे माझ्यासमोर सारखं आपलं मस्तक झुकवत असतात. तेव्हा हे दैत्यश्रेष्ठगण, देवतांच्या प्रती माझ्या मनामध्ये अगदी तुच्छतेचा भाव आहे. आणि हे वीरगण ते मला जेव्हा मारायचा प्रयत्न करतात तेव्हा मला त्यांच्यावरती हसायला येतं. तरीसुद्धा हे दैत्येंद्र, तुम्ही सगळे असुर श्रेष्ठगण, त्या दुष्ट आणि दुरात्मा जे देव आहेत त्यांचं काहीतरी नुकसान करण्यासाठी मला आणखीन प्रयत्न करायला हवा. म्हणून पृथ्वीवर जे कोणी यशस्वी आणि यज्ञकर्ता आहेत, त्यांचे जे देव आहेत, त्यांच्यावरती काहीतरी प्रहार करण्यासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे आणि त्यांचा वध केला पाहिजे. देवकीच्या गर्भातून उत्पन्न झालेली बालिकाने असं म्हटलं होतं त्या मुलीनी की माझा जो पूर्वजन्म होता कालनेमीचा, तर त्यात ज्यांनी मला मारलं तर तोच काळ पुन्हा जन्माला आलेला आहे. म्हणून तुम्ही असं करा, आजकाल पृथ्वीवरती जे कोणी मुलं जन्माला आलीत त्यांच्याविषयी विशेष सावधानी पाळली पाहिजे आपल्याला. आणि त्या बालकांमध्ये ज्याचं बळ जास्त असेल त्या मुलाला आपण यत्नपूर्वक मारलं पाहिजे. असुरांना असं त्यांनी म्हटलं, असं संबोधन केलं आणि मग आज्ञा दिली त्यांना तसं सगळ्या मुलांना बघायची. आणि कारागृहामध्ये तो गेला आणि त्यांनी वसुदेव आणि देवकीला बंधनातून मुक्त केलं. आणि कंस आता त्यांना मानभावीपणाने बोलायला लागला आहे की अरे, मी तुमच्या दोघांच्या बालकांची उगाचच हत्या केली की माझा नाश करण्यासाठी तर कोणीच नाही तुमच्या पोटी जन्माला आलं. पण जाऊ द्या, आता तुम्ही काही याचं दुःख करू नका, कारण त्या बालकांचं नशीबच तसं होतं. तुमच्याच प्रारब्धाच्या दोषाने त्या बालकांना माझ्या हातनं जीव गमवावा लागला. जाऊ द्या म्हणे, तुम्ही सोडून द्या, असं तो त्यांना म्हणतो. मग पराशर ऋषी म्हणतात, हे द्विजश्रेष्ठ मैत्रेय, तर त्यांना ज्या प्रकारेने असं ते धाडस त्यांनी केलं आणि बंधनातून मुक्त करून कंसाने जरा थोडंसं शंकित मनानेच तो आपल्या अंतःपुरामध्ये परत आला. इथे हा चौथा अध्याय संपतो. 17 श्लोक आहेत या अध्यायामध्ये.
5वा अध्याय बघूया आपण. त्यामध्ये पूतना वध आहे. पराशर ऋषी सांगतात, बंदीगृहातून सुटल्यानंतर वसुदेव नंदाच्याकडे आले. नंदाचे सगळे ते गोप होते, ते छकडे घेऊन आले होते ना त्यांचे कर भरण्यासाठी म्हणून मथुरेला यमुनेच्या पलीकडे थांबले होते. तर तो तिथं गेला आणि त्यांनी पाहिलं की वसुदेवांनी पाहिलं की नंद अगदी खुशीत दिसत आहेत, प्रसन्न दिसत आहेत. तर त्यांनी सांगितलं वसुदेवाला की मला मुलगा झाला. तेव्हा वसुदेवाने सुद्धा आदरपूर्वक म्हटलं की अरे, या वृद्धावस्थेमध्ये मुलाचं मुख पाहणं म्हणजे ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे. तर तुम्ही आता इथं आलात, राजाचं कर तुम्ही दिलेला आहे, वार्षिक कर, आणि इथं आता का तुम्ही थांबलात? धनवान पुरुषांनी असं थांबता कामा नये इथं. तर तुम्ही ज्यासाठी आले ते कार्य पूर्ण झालं आहे. आता इथं जास्त तुम्ही राहू नका. इथं फार वेळ थांबणं ठीक नाही. म्हणून हे नंद, तुम्ही लोक पटकन गोकुळाला जा आणि तिथे रोहिणीच्या पासून उत्पन्न झालेला जो माझा मुलगा आहे त्याचंसुद्धा तुम्हाला रक्षण करायला पाहिजे आणि स्वतःच्या मुलाचंसुद्धा रक्षण करायला पाहिजे. कारण वसुदेवाला भीती होती ना कंसाची, म्हणून वसुदेवाने असं म्हटल्यानंतर नंद वगैरे महाबलवान गोपगण होतं, ते आपापले छकडे बैलगाड्या घेऊन सगळे कर वगैरे देऊन ते परत गोकुळाला गेले. तिकडे गोकुळात काय झालं की कंसाने पाठवलेच होते ना सगळे असुरगण. त्यातली जी पूतना होती ती रात्रीच्या वेळी गोकुळात आली आणि तिने काय केलं की कृष्णाचा जन्म झाला आहे तिला कळलं. मग ती हळूच रात्री गेली आणि तिने यशोदेच्या जवळ झोपलेल्या बाळकृष्णाला उचललं आणि तिने त्याला स्तनपान द्यायला सुरुवात केली. कथा अशी होती की रात्रीच्या वेळेला पूतना ज्या ज्या बालकाला स्तनपान द्यायची तर ते बालकाचं शरीर ताबडतोब नष्ट होऊन जायचं. पण कृष्णाने काय केलं की तिचं स्तनपान असं क्रोधाने त्यांनी दूध ओढायला सुरुवात केली आणि आपल्या हाताने तिचे स्तन असे खूप रगडले त्यांनी आणि त्यामुळे त्याचे सगळे प्राण कासावीस झाले आणि प्राणासह तो त्याचं दूध प्राशन करत होता. ते स्नायूबंध सगळे शिथिल झाले तिचे आणि पूतना घोर शब्द केला तिने आणि तिने जे आपलं रूप बदललं होतं आधी तर ते सोडून महाभयंकर तिने मूळचं रूप धारण केलं आणि पृथ्वीवरती आपटली, मरून पडली. तिचा एवढा मोठा आवाज ऐकून सगळे व्रजवासीगण घाबरून गेले आणि जागे झाले आणि धावत धावत त्या तिकडे आले. तर कृष्ण त्या मेलेल्या पूतनेच्या शरीरावरती आहे असं त्यांनी बघितलं. तेव्हा हे द्विजोत्तम मैत्रिया ती यशोदा साहजिकच खूपच भयभीत झाली होती. तिने कृष्णाला मांडीवर घेतलं स्वतःच्या आणि गाईचं जी शेपटी असते तर त्या शेपटीचं जे टोक असतं असं, तर त्यांनी तिचं मुखावरती असं सगळं झाडल्यासारखं केलं आणि ग्रहदोषाचं निवारण केलं, म्हणजे दृष्ट काढली गाईच्या शेपटाने. आणि नंदानीसुद्धा पुढे येऊन त्यांनी काय केलं की शेणाचं जे चूर्ण असतं तर ते त्याचं आपल्या बाळाचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी ते चूर्ण त्या बाळाच्या कपाळाला लावलं. मग नंदगोप म्हणाला की ज्याच्या नाभीतून प्रकट झालेल्या कमळातून संपूर्ण जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव निर्माण झाला, तर त्या संपूर्ण भूतांचं अधिष्ठान जे आहे ते श्रीहरी तुझं रक्षण करो. पुढे उद्या बघूया. आपण 14व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.